नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे नाश्त्याला ना डोसे बनवलेले आहेत। आज आपण जेवणामध्ये सुद्धा डोसेच करणार आहोत, कारण आज ना आपल्याला बाहेर जायचे, त्यासाठी इथे मी ना डोसे बनवले। हे नाश्त्यापुरते बनवलेले आहेत, जेवणात पण डोसेच बनवणार आहेत। तर इथे चटणी बघा वाटून घेतलेली आहे। खोबरं, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे असं घालून छान त्यात मीठ पण घातले आणि साखर पण टाकले आणि मग वाटून घेतलेलं आहे। तर आपण छान आता ना चटणीला तडका देऊया। त्यासाठी ते फोडणीसाठी बघा इथे उडदाची डाळ घेतली, हिंग घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि मोहरी घेतलेली आहे। तर आपण जाणार आहोत आज बाहेर। आता तिकडचा व्हिडिओ येईल, कुठे जाणार आहे ते पण दाखवणार आहे। चला तर मग आता आपण ना छान असा तडका देऊया। हे बघा इथे ना तेल घेतलं, थोडं अर्धा चमचा तेल चांगलं तापून द्यायचं। आपण तेल तापलं का पहिले थोडी मोहरी टाकून बघूया। तेल छान तापलं गेलेलं आहे। थोडी पाव चमचा अशी इथे मोहरी घेतलेली आहे, पाव चमचा असं उडदाची डाळ घेतलेली आहे, 2 चिमूट हिंग आणि कढीपत्ता। कढीपत्ता उडतो त्यामुळे जरा साईडला करायचं तेल आणि मग कढीपत्ता टाकायचा। छान असा कढीपत्ता आपला चुरचुरायला लागला, हे बघा। आता यावरती ना ही फोडणी घालायची बघा। अशी चुरकन आवाज आला ना त्यावरती असं झाकण ठेवायचं, म्हणजे कसं तो जो स्वाद असतो ना हिंगाचा वगैरे फोडणीचा, तर तो त्याच्यामध्येच असा दरवळतो। 2 मिनिट असंच झाकण मारून ठेवायचं आणि नंतर उघडायचं। इथे ना 2 मिनिट झालेले आहे। आता आपण उघडून बघूया। वा, किती सुगंध सुटलाय। तर आता बघा याच्यामध्ये कसं हे असतं ना तेल आणि फोडणी, तर त्यामध्ये थोडीशी अशी ना चटणी घालायची आणि हे असं करून घ्यायचं, म्हणजे कसं त्यात राहतं। आणि आता हे सर्व असं मिक्स करायचं। हे बघा इथे पाहू शकता छान असा आपला डोसा आणि चटणी तयार आहे। या नाश्ता करायला ठाण्यातील कल्पतरू गार्डन पाहण्यासाठी आम्ही गेलेलो आहोत। तर इथे बघा हे तिकीट घर आहे। तर पहिले तिकीट काढावं लागतं। पहिले कसे तिकिटाचे पैसे घ्यायचे, म्हणजे कॅश दिली तरी तिकीटं द्यायचे, पण आता ना ऑनलाईन पैसे भरावे लागतात। परत आपण कुठल्या वाहनाने आलो त्याची नोंद करावी लागते। पाहू शकता तुम्ही हा आजूबाजूचा परिसर आहे आणि आतमध्ये छान असं सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे। त्यासाठी बघा इथे तिकीट काढावं लागतं। कपल्स पण येतात इथे फिरायला, फॅमिली येते आणि सुट्ट्या असल्या तर तुम्ही लहान मुलांना जरूर घेऊन या। सुंदर असं गार्डन आहे बघण्यासारखं। हे बघा इथे ती गाडी आहे ना ती सिनियर सिटीजनसाठी आहे, म्हणजे कसं ज्यांचं वय झालं त्यांना जर चालता येत नसेल तर यातनं कसं आरामशीर ते फिरवतात। आतमध्ये सुंदर असं गार्डन आहे, मस्त मन मोहून टाकणारं गार्डन आहे। विद्या बघा चिक्की खाते, कारण इथे ना अलाउड नाही आहे, पाण्याची बॉटल पण अलाउड नाही आहे आणि खाण्याच्या वस्तू अलाउड नाही आहे। त्यामुळे येताना इथे खाण्याचं पिण्याचं काहीही घेऊन यायचं नाही। तर आमच्याजवळ चिक्की होती ना ती आम्ही खाऊन टाकली आणि बडीशोपच्या पुढे आम्ही त्यांना देऊन टाकल्या। आणि पुढे आता छान असं आता आपण गार्डन बघूया। चला मग। वयस्कों को इसका उपयोग करने की सख्त मनाही है। आपकी समझ के लिए धन्यवाद। किती सुंदर लोकेशन आहे बघा, बघू शकता तुम्ही। हे ठाण्यामध्ये छान असं गार्डन आहे कल्पतरू। हे बघा फुलं पण किती छान ना, पावसाचं वातावरण आहे तर फुलं पण कशी छान फुलले बघा। किती सुंदर आहे ना। वाव, फुलं बघा ना किती सुंदर आहेत। हे बघा छान असं कारंजे आहेत बघा। पावसामध्ये कसं ना एकदम सुंदर असं लोकेशन असतं नाही का, सगळीकडे हिरवं हिरवंगार असतं नाही का। हे गार्डन आहे, हे गार्डन काही फुकट नाही, इथे पैसे द्यावे लागतात या गार्डनला फिरायचं म्हटलं तर।
एकदा नक्की भेट द्या, लहान मुलांना जरूर घेऊन या. अरे फुलांवरती बघा, फुलपाखरू किती सुंदर बसलेत. हे बघा, वाव, रंगीबेरंगी फुलपाखरू किती सुंदर ना. हे बघा, वाव, किती सुंदर सुंदर फुलपाखरू आहे ना बघा. हे बघा किती सुंदर गार्डन आहे बघा, बघू शकता. इथे ठाण्यामधलं कल्पतरू गार्डन आहे. फुकट नाही बरं का, पैसे घेतात. फुकट एंट्री नाही आहे इथे. छान आहे ना लोकेशन. आणि विदू बघा इथे ना डान्स करते इंस्टावर व्हिडिओ टाकण्यासाठी. पण मच्छर खूप आहेत, मोठे मोठे मच्छर आहेत इकडे. हे बघा, आणि पावसाचं वातावरण आहे ना, तर एवढं छान वाटतं ना. मस्त फुलं तर एवढी सुंदर सुंदर पसरले आहेत ना, की भरपूर एकदम छान अशी फुलं. मी तुम्हाला आता बॅक कॅमेराने दाखवते बरं का. ही बघा फुलं, सफेद कलरची फुलं आहेत. हे ना किती सुंदर फुलं आहेत बघा. आणि माझा मोबाईल खराब झालाय ना, ब्लर दिसतंय, त्यामुळे व्हिडिओ काही चांगले येत नाही. पण तरी पण बघा, मग छान छान व्हिडिओ येतील आपले. रेसिपीचे पण येतील, कॉमेडी पण येतील आणि हे पण येतील. विद्या बघा इथे व्हिडिओ काढते, तिच्या याच्यासाठी व्हिडिओ काढते ती इंस्टावर टाकण्यासाठी. खूप मच्छर चावले ना, खूप मच्छर आहेत ना, खूप मच्छर आहेत. माझे हात फोडले पूर्ण. चल विद्याचं बघा व्हिडिओ काढणं सुरू आहे. ते फिरायला येतात सगळे.